नमस्कार. आज आपला विषय आहे की मुलांचं उशिरा बोलणं, बच्चों का देर से बोलना. हा विषय अलीकडे खूप सर्वसामान्य दिसून येतोय. ह्या विषयाला समजणं खूप गरजेचं आहे. एसटीतून येत असताना एकदा आम्हाला कंडक्टरने सांगितलं की असं असं हॉस्पिटल आहे मायनगर बायपासला, तुम्ही तिथं दाखवा शिंदे डॉक्टरांना, आज त्याच्यावरचे ते डॉक्टर आहेत. मग नंतर आम्ही दाखवलं तिला उपचार चालू केले. तेव्हापासून तिला फरक पडला. ती असे बोलायला लागली, शब्द उच्चारायला लागली. त्यानंतर तिनं वाक्य त्याच्यामुळे हे मुलं ओळखायला आपल्याला सोपं जाणार. किती वर्ष त्यानंतर अशीच आपण एक केसी बघणार आहोत. आमच्याकडे तो पेशंट आला होमिओपॅथिक ट्रीटमेंट आणि ट्रेनिंग मुक्तानंद थेरपी सेंटर ह्या माध्यमातून त्या मुलाला अवघ्या 3-4 महिन्यामध्येच फरक पडला आहे. पहिल्या महिन्यामध्येच त्याला फरक जाणवू लागलेला आहे. तर मी डॉक्टर रवींद्र शिंदे, होमिओपॅथिक MD डॉक्टर, शिवाय मी दिव्यांग मुलांचं DED केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी आणि माझी मिसेस योगिता शिंदे ह्या दोघांनी DED केलेलं आहे. आणि आम्ही मुक्तानंद थेरपी सेंटर ही चालवतो आहे, विशेष मुलांची शाळाही चालवतो आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो की क्रुशियल टाइम खूप महत्वाचा आहे, की हा मुलांना लवकरात लवकर डायग्नोसिस करणं खूप महत्वाचं. तर पहिल्यांदा कुई असा आवाज ह्या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतो. ही मुलं ना एक प्राण्यांचे आवाज काढायला लागतात, असं हसून बोलतात. हे इतकं गोड असतं की नाही, ते हवं हवंच वाटतं. त्यामध्ये हे मुलं काय करत असतात की भूक लागलेली आहे, शू झालेले आहे, असं ह्या माध्यमातून ते बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर काय होतं की ह्या अवस्थेमध्ये ह्या मुलांना प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं हो. प्रोत्साहन देणं का महत्वाचं आहे? कारण असे आवाज काढल्यानंतर आपल्याला बोलायला येतंय आणि आपल्याला प्रतिसाद मिळतोय. हे गोष्ट लक्षात आल्यानंतर ही मुलं आणखी त्या प्रभावामध्ये वेगळे आवाज काढणं, लँग्वेज डेव्हलप व्हायला मदत होते. अशामध्ये जॉईंट फॅमिलीचं महत्व खूप आहे. आजी आणि नाती हिचं रिलेशन डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. आणि नक्कीच ह्या मुलांना ह्या गोष्टींचा फायदा होतो. पण अलीकडे न्यूक्लिअर फॅमिली, मॉडर्न फॅमिलीमुळे ह्या मुलांना संघर्षही करावा लागतो ह्या गोष्टींसाठी. त्यावेळेस 6 महिन्याचे होतात त्यावेळेस ही मुलं बॅबलिंग मध्ये ही अवस्था येते. बॅबलिंग म्हणजे काय होतो की मम्मा, पप्पा, बाबा असे शब्द यायला लागतात. त्यावेळेस आईसाठी हे सुवर्णयोग असतं. ज्यावेळेस आपला मुलगा, आपली मुलगी आपल्याला मम्मी पप्पा म्हणते, त्यानंतर ते जीवाचं सोनं होतं. पण ही मुलं ज्यावेळेस 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, जर आपल्याला मम्मी आणि पप्पा म्हणत नाहीयेत, त्यानंतर त्या फॅमिलीमध्ये एक वेगळंच स्ट्रेसफुल वातावरण असतं. 18 महिन्याचा ते 24 महिन्याचा होतो, त्यावेळेस ह्या मुलाचं शब्द भंडार वाढतं. अगदी 50 ते 60 शब्दापर्यंत डिक्शनरी ह्या मुलांची जातात. शब्दकोश खूप महत्वाचा आहे ह्या मुलांमध्ये. आणि शब्दकोश वाढल्यानंतर टेलिग्राफिक स्टेज डेव्हलप होते. टेलिग्राफिक स्टेज म्हणजे काय असतं की मम्मा पप्पा ह्यानंतर शब्द भंडार वाढल्यानंतर वाक्य चालू होतात. मला भूक लागली, मला पाणी दे, दूध दे. आणि ह्यानंतर हे मुलं एका लँग्वेज डेव्हलपमेंट नंतर संवाद कला कौशल्यामध्ये विकसित होत राहतात. टंग टाय असतो, टंग टाय मध्ये जीभ चिटकलेली असते, त्याच्यामुळे ह्या मुलांना असे उच्चार येत नाही आहेत. अशा वेळी सर्जन डॉक्टरांचं मत घेणं खूप गरजेचं. ह्या मुलांना बोला येत नाहीये ना, त्यावेळेस हे मुलं काय करतात की गेस्चर इंडिकेशनने हे बोलायला चालू करतात. की ते मुलांना डोनेट करतात, हात लावतात आईला, आई इकडे, मला भूक लागली, मला पाणी दे. दॅट इज गेस्चर इंडिकेशनने बोलतात. हातद्वाराने ते मुलं बोलायला लागतात. त्यावेळेस आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की का मुलगा आपण बोलत नाही आपला. काही मुलांना आवाज ऐकायला येत नाही, आवाज दिला तर ते मुलं बघत नाही. दॅट इज ऑडिटरी प्रोसेस. की जर त्या मुलाला ऐकायलाच नाही ना, तर प्रोसेस कशी होणार? त्याच्यामुळे आपण ह्या मुलांना आपल्या ऐकायला येते का बरं हेही समजून घेणं खूप गरजेचं आहे. कधी कधी कानात मळ झालेला असतो, साधी लक्षण असतात, पण ते मुलांना सर्वांगीण विकास होण्यासाठी
अडथळे निर्माण करतात. बऱ्याच वेळा ही मुलगं समजून उमजून बोलणं खूप महत्वाचं आहे. त्याला मी वर्निकेज एरिया म्हणतो. म्हणजे होतं काय की पहिल्यांदा विषय येतो ब्रोकाज एरियाचा, की आपले जे काही मसल्स आहेत, वोकल कॉर्ड आहे, मसल्स आहेत, ह्या बोलण्यासाठी मदत करतात. पण बऱ्याच वेळा काय होतं, वोकल कॉर्ड, आर्च ऑफ पॅलेट ह्याच्यामध्ये ठेवण व्यवस्थित नसेल तर हे उच्चार निघण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. बऱ्याच वेळा ह्या मुलांची समज व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याला वर्निकेज एरिया म्हणतो आपण. इंटेलिजंट कॉन्टेंट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. बुद्ध्यांक व्यवस्थित असणं गरजेचं आहे, जेणेकरून हे मुलं समजून उमजून बोलतील. आजी आणि नातेमध्ये खूप छान संभाषण डेव्हलप झालेलं आहे. अवघ्या 6 महिन्याच्याच औषधाने हे साध्य झालेलं आहे. शिवाय पहिल्या 1 महिन्यामध्येच ह्या मुलीला आम्हाला फरक जाणवू लागला आहे. तर आपण तीही केस आपण बघणार आहोत. तू काय खाल्लं? कलिंगड खाल्लं होतं का? कधी कधी खातो. अजून अच्छा. वडापाव कोणी खाल्ला? वडापाव कोणी खाल्ला? काय खाल्लं होतं? काय खाल्लं? मामाने काय आणलं होतं का? वडापाव. मरू दे तुझी आजी, जाऊ दे, मरू दे, जाऊ दे. काय करायचं तुला आजीला? नाही मरू दे. मग मरू दे आजीला. नाही ते काढू नको दे, ते नको काढू. कापड, हा कापडच आहे. समजून उमजून बोलायला. हा म्हणजे आपल्या औषधाने जे मुलं बोलत नाही, मुलं बोलू लागतात. हो बोलू लागते अगदी. हो जायचं. ज्या मुलांना जी मुलं बोलत नाही, 8 वर्ष झाली, 10 वर्ष झाली आणि आता मुलं बोलणारच नाही आता, ही मुलांची आता समज पण नाही वाढणार, असे हताश होऊन जे बसलेले घरी, ज्यांच्या आजी कंटाळलेले, त्या आजींना तुम्ही ह्या माध्यमातून काय सांगाल? म्हणजे नक्कीच फरक पडतो, अगदी 100%. ह्यात काय बदलच नाही. आणि किती दिवसात पडला फरक आहे? तसं तिला 1 महिना औषधं घेतली की तिचं सुरू झालं. महिन्यातच फरक दिसू लागला. आणि आता समजून म्हणजे मी छानपैकी बोलते. हे किती दिवसात आता हे सगळं? आता 6 महिने होऊन गेले. 6 महिन्यात एवढा छान फरक आहे? फरक हो. थोडीशी आमच्याकडून हायगे झाली. कधीतरी एखादा 4-8 दिवस, एखादा आठवड्याचा औषध. पैशा पाण्याला त्रास देतोय का? नाही. खूप जास्त फी घेतोय का? नाही. काय सांगाल ज्यांच्याकडे अशी मुलं आहेत, त्यांना, ज्या आजी कंटाळलेले आहेत, त्यांना काय सांगाल तुमच्या अनुभवातून? सांगणार की म्हणजे फी आपले कमीत कमी फी असते आणि म्हणजे समजून घेते, पैशासाठी काही त्यांचं नसतंय. आणि हो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी 100% फरक पडणार, एवढं सांगू शकते. खूप छान वाटतं ना. हो मुलं प्रमाणात आली. हो छान. म्हणजे आम्हाला तर दुर्गेश्वरी बद्दल चांगलाच रिझल्ट आला. आणि आता राधिका पण, तिनं पण बोलत नव्हती. आता असं म्हणजे आम्ही जर म्हणलं ना, राधिका काय करते, मग ती काय करत असेल ती सांगते किंवा विचारते आम्हाला, असं म्हणजे आजी तू काय करते, आई तू कुठं चालली, असं म्हणजे ती बोलतच नसायची. नुसतं आई म्हणणार गप्प बसणार किंवा आजी ही ती असं दे म्हणणार नाही असं. पण आता छान बोलते ती सुद्धा, पण फक्त बोबडे बोलायत. आणखी बोबडे बोलायत, बोबडे बोलायत. पडला फरक का? अगं आणायचा किट. कुणाला न्यायचं? हरी भैयाला आणि श्रीरामला. राधिकाला पण द्यायचं वय? आईला? कुणाला? मावशीला. बाबांना पण. हो बाबा विसरले होते. जर तू काय बोलत नाही, मी पण तुझ्याशी आता मी बोलत नाही तुझ्याशी. मग मी कशाला बोलू? हाक मारते लगेचच नाही बोलत म्हणलं की. तू बोल. तुमचं नाव सांगा. जयश्री कुलकर्णी. अच्छा, कुठे राहताय? इथंच अकलूज मध्ये, माळेवाडीत. दीदीला काय त्रास होता आपल्या?
दीदीला म्हणजे आम्ही बोललेलंच असं समजत नव्हतं. ते आम्ही हाक मारले तर बघत नव्हते. आणि कुठं बाहेर गेलं तर तिला वाटायचं की आपलं म्हणजे स्वतःच असल्यासारखं, प्रवासात तिला लगेच असं आपलं गाडी असल्यासारखं बसावं वाटायचं. मग आम्ही एसटीतून येत असताना एकदा आम्हाला कंडक्टरने सांगितलं की असं असं हॉस्पिटल आहे माळनगर बायपासला, तुम्ही तिथं दाखवा शिंदे डॉक्टरांना, खास त्याच्यावरचेच ते डॉक्टर आहेत. मग नंतर आम्ही दाखवलं तिला उपचार चालू केले. तेव्हापासून तिला फरक पडला. ती असे बोलायला लागली, शब्द उच्चारायला लागले. पण आता नंतर तिनं वाक्यरचनाच करायला सुरुवात केली. म्हणजे जी मुलगी बोलत नव्हती, हा, किती वर्षाची? 8 वर्षाची. म्हणजे आता 8 वर्ष झाले तिला. 8 वर्ष कसलं बोलली नव्हती ती? एखादा असं तुटक शब्द म्हणजे आई नुसतं ही दे, तसं नाही करायचं. म्हणजे असंच ते फक्त बोलायची. म्हणजे काय खायला पाहिजे असेल तर ते पदार्थांचं कधी ते नावच घेत नव्हती. पण ते आता मागत असते. ते आता ऍपल म्हणते, सफरचंद म्हणत नाही. ऍपल दे, केळी दे, चिक्कू, असं ते सगळं मागून घेते खायला. हो, समज पण त्याची वाढली असं वाटतं. हो, समज वाढली. ते काय आता म्हणते निळा पंखा आणायला जायचं, नारंगी पंखा आणायला जायचं. नुसतं बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, नाही, समजून उमजून बोल. समजून. हो, म्हणजे कसं समजून उमजून बोलते म्हणतात? म्हणजे तिला आता आम्ही सांगितलं ना, ते काय वेळेला जाते आजोबांबरोबर, मग आम्ही तिला खायला घे म्हणलं तर घेत नाही. तिला सांगतो की बाबा पैसे आणले नाहीत, पैसे नाही आणले म्हणलं तर मग घरी येते, मला म्हणते आजी पैसे दे, बिस्किट आणायचंय, लॉलीपॉप आणायचंय. मग परत दुसरा हेलपाटा करून ती घेऊन येते. मग तशा वेळेला ती थांबते. पण ते आत्ता पण माग लागले, नारंगी पंखा घ्यायचा आहे. मी तिला म्हणते की पैसे आणले नाहीत. म्हणजे तिला कळायला लागले. म्हणजे नुसतं बोलायचं म्हणून नाही बोलत आहे, तर कळत तिला. आणि आता ती शिवला तर तिची ती जाते, बाथरूम मध्ये जाते तिची ती. आणि मग जर दार उघडलेलं नसेल तर तिला नाही, जर कडी निघाली तर हाक मारते आईला. आणि शिला पण तिची ती जाते. आता पहिलं काय करायची? पहिलं आम्हालाच घेऊन जायची, आता तिची तिनं जाते. अच्छा, म्हणजे मुलांमध्ये तर सगळ्यात मोठा विषय. हो, तिला शिवचं सुरुवातीला समजतच नव्हतं. ती शिव म्हणजे कुठेही उभा राहून ती करायची शिव, जिथं असेल तिथं ती शिव करायची. मग स्वयंपाकघरात असो, कुठं आम्ही जेवायला जरी बसलेलं असतं तर ती बसायची, बसल्या जागेला ती शिव करायची. खूप कठीण ना? हा, मग आता पण तिला सगळं समजायला लागलं. आता ती शिवला जाते, बाथरूम मध्ये जाते, शिवला जाते, स्वतःहून जाते. सांगते ती शिवला जायचंय, निळा पंखा आणायला जायचंय. कुठे जायचं निळा पंखा आणायला? कुठे? तुम्ही बोला. कुठे जायचं? पंखा. तू पैसे आणलेत का? काय आणायचं, काय घ्यायचं तुला? निळा पंखा. बर, नारंगी घ्यायचा. पण पैसे कुठे आहेत? तुझ्याकडे पैसे आहेत का? पैसे आणलेत का? तू तिकडे गाड्या काय बघती? किती पाहिजे? एक पाहिजे का दोन पाहिजे? तुला पंखा किती पाहिजे? 1 का 2? एक पाहिजे का?